फ्रेंड्स, आज आपण संकल्पचित्र म्हणजेच नक्षीकाम याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षेसाठी हा तिसरा पेपर असतो. याला साधारण 2.5 तासाचा वेळ आपल्याला भेटतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, की ज्यामुळे परीक्षेला जाताना तुमच्याकडून होणाऱ्या चुका टाळतील. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संकल्पचित्राचा अभ्यासक्रम हा याप्रमाणे असतो, की भौतिक आकारावर आधारित बाह्य आकाराच्या नक्षीकामासाठी उपयोग. उदाहरणार्थ चौरस, चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ, अर्धवर्तुळ, बहुभुजाकृती यांसारखे आकार. संकल्प निर्मितीसाठी विविध प्रकारच्या रेषा, उदाहरणार्थ सरळ रेषा, वक्र रेषा, लयदार रेषा इत्यादी. विविध नैसर्गिक, भौमितिक, अलंकारिक किंवा केवलाकारांचा सौंदर्य निर्मितीसाठी कल्पकतेने व सृजनकतेने उपयोग. समांगी किंवा विषमांगी संकल्प रचना. नक्षीकामात सुयोग्य आवडीचे रंग आणि किंवा तंत्र वापरण्याची संधी. आता यामध्ये आपण कोणते कलर माध्यम वापरू शकतो, तर जलरंग, ऑइल पेस्टल्स, वॅक्स क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिल, विविध रंगातील शाई, परिसरात उपलब्ध असलेले कोणतेही रंग. आता त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पोत निर्मिती करू शकतो. याआधी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पोत निर्मिती म्हणजे काय, तर ठसे काम किंवा एखाद्या वस्तूचं कलरमध्ये बुडवून त्यावर ठसा देणे यालाच पोत निर्मिती असे म्हणतात. म्हणजे चिंध्या, हाताची बोटे, चुरगळलेले कागदे, झाडांची पाने, कंगवाट यांचे ठसे देऊन तयार केलेले जे रंगकाम असते त्याला पोत निर्मिती म्हणतात. आता चित्राचे विषय कोणत्या पद्धतीचे असू शकतात, तर कोणत्याही भौमितिक आकारात, चौरस, चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ, अर्धवर्तुळ, बहुभुजाकृती. संकल्प निर्मितीसाठी सरळ रेषा, वक्र रेषा, लयदार रेषा, विविध नैसर्गिक, अलंकारिक आकार, भौमितिक आकार, केवलांकारी आकार यांपासून चित्र तयार करणे. आता संकल्प चित्रामध्ये वेगवेगळे आकार त्यांनी दिलेले असतात, ते तुम्हाला व्यवस्थितपणे काढायचे असतात. आता त्याने सरावासाठी आपल्याला काही अलंकारिक आकार दिलेले आहेत, याचा तुम्ही सराव करायचा आहे. इथे सुद्धा बघा, त्यांनी एलिमेंटरी परीक्षेत आच्छादित रेखाटनासाठी उपयुक्त असलेले अलंकारिक बाह्य आकार म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला त्यांनी ते काही अलंकारिक आकार दिलेले आहेत. त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेला चित्र काढताना कमी वेळात काढता येईल. आता मार्गदर्शक सूचना. आता संकल्प चित्र काढताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, तर दिलेल्या कागदाच्या मध्यभागी दिलेल्या मापाचे चित्र काढावे. चित्रासाठी दिलेले घटक आकार शक्यतो मोठे व एकमेकांना अंशतः आच्छादणारे काढावेत. म्हणजे अशा पद्धतीने एकमेकांना छेदणारे काढायचे. आता संकल्प चित्रातील घटकांची एकाच ठिकाणी अतिशय दाटी होऊन दुसरीकडे खूपच जागा रिकामी राहणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे दिलेल्या चौकोनामध्ये व्यवस्थित सगळीकडे ते आकार आले पाहिजे, कुठेही जागा रिकामी दिसली नाही पाहिजे, एकाच ठिकाणी गिचमिडकाला करायचा नाही. प्रश्नपत्रिकेत जे घटक आकार दिलेले आहेत तेच काढावे, त्या व्यतिरिक्त दुसरे आकार काढायचे नाहीत. चित्रातील वक्र रेषा व सरळ रेषा नेहमी शेवटी काढाव्यात, कारण चित्रातील इतर आकार काढल्यावर चित्रात जिथे मोकळी जागा सुटली आहे असे वाटते त्या ठिकाणी त्या रेषा काढाव्यात. आता बघा, इथे त्यांनी दाखवलंय. आता या वर्तुळामध्ये त्यांनी इथं 3 वर्तुळ काढले, त्यानंतर त्यांनी बाकीचे अलंकारिक आकार काढले. त्यामध्ये वर्तुळ आहे, त्रिकोण आहे आणि पानाचा आकार आहे. सगळ्यात शेवटी त्यांनी एका रेषेने उरलेल्या जागेमध्ये त्यांनी ती उरलेली जागा रेषांनी भरून घेतली. तर अशा पद्धतीने चित्र काढल्यामुळे तुम्हाला चित्र खूप सुंदरपणे काढता येतं आणि चित्रात कुठेही मोकळी जागा दिसत नाही. आता संकल्प चित्रात आच्छादित पद्धतीने रेखाटन केल्यामुळे अनेक आकार निर्माण होतात. या वास्तव रंगवताना एकच रंग नजीकच्या आकारात येणार नाही याची खबरदारी घ्यायची. म्हणजे आता जर हे 2 भाग असतील तर या 2 भागांना एकच रंग न देता विरुद्ध रंग द्यायचे, एकच रंग एकाच ठिकाणी द्यायचे नाही. आता रंगसंगती विषयक आवश्यक माहिती. आता रंगचक्र म्हणजे पिवळा, पिवळा प्लस नारंगी, नारंगी म्हणजे रंग कसा तयार होतो. नारंगी अधिक लाल केला, लाल अधिक जांभळा केला, जांभळा अधिक निळा, हे एकमेकांमध्ये रंग मिसळल्यावरती रंगसंगतीचा एक आकर्षक रंगचक्र तयार होतो. आता त्यामध्ये उष्ण रंग असतात. उष्ण रंग म्हणजे कोणते, की जे डोळ्यांना पाहिल्यावरती आपल्याला खूप डार्क असे वाटतात किंवा भडक असे वाटतात, त्या रंगांना उष्ण रंग म्हणतात. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लाल रंग येतो, तर लाल रंग हा उष्ण रंगामध्ये येतो. शीतरंग संगती, जे रंग डोळ्यांना थंडावा देतात त्या रंगांना शीतरंग म्हणतात. शीतरंग म्हणजे आकाशाचा रंग जो निळा असतो, हिरवा रंग जो झाडांचा असतो. बघा, आपण कुठे फिरायला गेल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या नैसर्गिक ठिकाणी गेलो तर तिथे झाडांकडे, गवतांकडे पाहिल्यावर आपल्याला डोळ्यांना खूप शांत वाटतं की नाही, तर अशा रंगांना शीतरंग म्हणतात, की ज्यामुळे आपल्याला डोळ्यांना थंडावा जाणवतो. आता एक रंगसंगती. प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीतील कोणत्याही एक रंगाच्या गडद व फिकट छटा, म्हणजे एकच रंग घेऊन त्याच्या गडद ते फिकट अशा रंगसंगती अशी त्याची तयार करायची, त्याची छटा तयार करायच्या. आता कृष्णधवल रंगसंगती म्हणजे काळ्या पांढऱ्या रंगाच्या गडद व फिकट छटा, म्हणजेच काळ्या रंगामध्ये पांढरा रंग हळूहळू मिक्स करत त्याचा गडद पासून ते फिक्या रंगापर्यंत त्याची छटा तयार करणे. आता मूळ रंग आणि विरुद्ध रंग. आता पिवळाच्या विरुद्ध जांभळा, लाल विरुद्ध हिरवा, निळा विरुद्ध नारंगी. आता मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक रंगचक्राचं चित्र दिलं आहे, त्यावरून तुम्हाला समजेल की विरुद्ध रंग हे कशा पद्धतीने असतात, उष्ण रंग कशी असतात, शीतरंग कशी असतात आणि त्यांची रंगसंगती ही कशा पद्धतीची असते. आता संकल्प चित्राच्या रंगकामाबद्दल सूचना त्यांनी इथे काही दिलेल्या आहेत आपल्याला. रंगकाम करताना चित्राचा एखादा भाग ओला असल्यास त्या शेजारचा भाग रंगवायची घाई करू नये. त्यामुळे काय होतं की ते दोन्ही रंग एकमेकांमध्ये मिसळले जाऊ शकतात.
आता सपाट रंगकाम करताना रंगले पण ढगाळ होऊ नये म्हणून अपारदर्शक रंगाचा म्हणजे पोस्टर रंगाचा वापर करावा. आता जेव्हा तुम्ही पोस्टर रंगाचा वापर करता तेव्हा सर्वप्रथम मुलांना हे गोष्टी माहीत नसतात की तुम्ही जर एखादा पोस्टर कलरचा जर नवीन बॉक्स घेतला असेल तर त्यामधले जे कलर असतात तर त्या कलरला आधी व्यवस्थितपणे ब्रशच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं, कारण बऱ्याच दिवस ते तसेच राहिल्यामुळे त्यांच्या रंग हा खाली जाऊन बसतो आणि त्याच्यावर त्याचं थोडंसं जे पाणी असतं ते आलेलं असतं. त्यामुळे रंग व्यवस्थित ब्रशनी आधी एकजीव करून घ्यायचा, त्यानंतरच त्याचा वापर करायचा. आता दोन रंगाचे मिश्रण करताना अथवा एखाद्या रंगात काळा अथवा पांढरा रंग घालून त्याच्या छटा तयार करून ते द्यायची. आता संकल्प चित्राची तंत्रे, पोत व ठसे. आता चित्र काढताना आपण त्याच्यावरती स्टिपलिंग, शेडिंग, मोझेक, ड्राय ब्रश, इचिंग म्हणजे अशा पद्धतीचं पोत निर्मिती करू शकतो. आता बघा इथे त्यांनी मुद्रा चित्रांचे काही प्रकार दिलेत, म्हणजे ठसा, पानाचा ठसा, भेंडीचं, कोरलेल्या बटाट्याचा ठसा, म्हणजे अशा पद्धतीचा वापर तुम्ही तुमच्या चित्रात करू शकता. आता इथे पहा, चुगडलेल्या कागदाचा ठसा, दोऱ्याच्या गुंडाळ्याचा ठसा, गोंडपाटाचा ठसा, टॉवेलचा ठसा, पेन्सिलीला दोरी गुंडाळून घेतलेला ठसा, काथ्याच्या ठशाने केलेली पोत निर्मिती, डिंकले पानातून केलेली मुद्रा, कागदाला रंग लावून व कागद दुमडून केलेली मुद्रा. तर बघा इथे त्यांनी एक चित्र दाखवले, केवलांकाराने तयार केलेले संकल्प चित्र म्हणजे ठसे आणि पोत निर्मिती या दोन गोष्टींचा वापर करून त्यांनी इथे चित्र काढलेलं असं दाखवलं. आता संकल्प चित्र हा विषय एलिमेंटरीच्या परीक्षेत कसा सोडवा. उदाहरणार्थ बघा, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येतो. तुम्हास दिलेल्या कागद आडवा धरा व 28 सेंटीमीटर व्यासाचे एक अर्धवर्तुळ काढा. त्यात पुढील घटक आकाराच्या साहाय्याने सुंदर संकल्पचित्र तयार करा. त्यांनी तर 28 सेंटीमीटर व्यासाचे एक अर्धवर्तुळ काढायला लावले. तर अशा पद्धतीने अर्धवर्तुळ काढायचं आणि त्यांनी इथे दिल्याप्रमाणे 2 किंवा 3 लयदार रेषा, 3 असमान आकाराची वर्तुळे, 2 असमान आकाराचे त्रिकोण, फुलांचे किंवा माशांचे 2 अलंकारिक आकार, मग अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं चित्रण करायचं आहे. तर आता बघा, कच्च्या रेखाटनामधून निवडलेले अंतिम. मग आता परीक्षेला प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पेपरला जाताना आधी तुम्ही तुमच्या सोबत काही कच्चं रेखाटन करण्यासाठी काही पेपर सोबत घेऊन जायचं. त्यानंतर आधी कच्चं रेखाटन करायचं. तुम्हाला जर वाटलं आता हे माझं चित्र बाबा मी व्यवस्थित काढले, आता मला हे चित्र काढायचं, त्याचं अंतिम रेखाटनाचं एक चित्र पक्क करून तुम्ही ते लगेच काढायला घ्यायचं. आता इथे दाखवल्याप्रमाणे बघा त्यांनी कशा पद्धतीने काढले. कुठेही जागा रिकामी राहिलेली नाहीये, एकाच ठिकाणी गिचमिटकाला झालेला नाहीये, चित्र अगदी सुसूटीत किती छान पद्धतीने काढले. तर अशा पद्धतीने चित्र रेखाटन करायचं आहे. आता इथे बघा अजून एक त्यांनी प्रश्नाचा नमुना दिलाय कशा पद्धतीने चित्र काढायचं. इथे त्यांनी चौकोनात काढून दाखवलेलं आहे. आता इथे बघा लॅम्पवरती त्यांनी कशा पद्धतीने चित्र काढलेले आहे. अशा पद्धतीने चित्र रेखाटन करायचं आहे. आता परीक्षेला जाताना नेमकं काय काळजी घ्यायची, तर परीक्षेला जाताना तुम्हाला लागणाऱ्या साहित्यांची यादी व्यवस्थित करायची, ती सोबत घ्यायची. तुम्हाला कोणते रंगकाम करायचंय, ते रंग व्यवस्थित आहेत का सगळे ते पाहून ते घ्यायचे आहेत. काही कोरे पेजेस आपल्या सोबत घ्यायचे की जे कच्चे रेखाटनासाठी आपल्याला उपयोगी पडतील. त्यानंतर परीक्षेला आता वेळ किती असतो, तर साधारण आपल्याला 2.5 तासाचा वेळ असतो. त्यामध्ये फिके रेखाटनाला आपल्याला 10 ते 15 मिनिटं द्यायची, नंतर अंतिम रेखाटनाला 30 मिनिटं, नंतर रंगकाम करायला 1 तास किंवा 40 मिनिटे, रंगकाम सुकण्यासाठी 5 मिनिटं. आता यामध्ये पण तुम्ही रंगमाध्यम कोणतं वापरता तर ते सगळे गोष्टीचं नियोजन करून तुम्ही व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. आता त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही पोस्टर कलरचा वापर करत असाल तर पोस्टर कलर व्यवस्थित वापर करायचा आहे. कुठेही पेपरवरती इकडे तिकडे डाग पडू द्यायचा नाही. ब्रश सोबत व्यवस्थित घ्यायचे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पेपर अगदी छान सोडवायचा आहे.